तर आज हे आवळे आपल्याला आहे ना आता साखरेच्या पाकातनं म्हणूया किंवा पाण्यातनं काढायची वेळ आलेली आहे. म्हटलं चला आज याचं काढून घेऊ. बस झालं आता यांचं कौतुक. आणि असं छान मी ना इकडे तिचा जो रस असेल सिरप असेल तसं निथरून घेतलेलं आहे. तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करून पण पिऊ शकता. आता हे सगळे मी ना ताटात मोकळं करून घेते आणि पुन्हा आपल्याला 2 ते 3 दिवस छान असे वाळवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही कलर पाहू शकताय, त्याचा कलर अजिबात बदललेला नाही आहे. आवळे वगैरे ना पाकातनं वगैरे काढून आणलेले आणि बाहेर येऊन पाहते तर पूर्ण ढगाळ वातावरण आहे. म्हणजे असं पावसाळ्याचं वातावरण असतं ना तसं वातावरण आहे. आता हे आवळे कधी सुकतील काय माहिती. आणि आमचं तर असंच खाऊन चाललेलं आहे. म्हणजे जसं मी टाकलेलं होतं ना काल परवापासून तसेच पाकातनं काढून काढून खाऊ राहिले आणि आता पण चालूच आहे. हे ते वाळू देशील का नाही? वाळल्यावर छान लागतील ना अजून. तर आता बघते थोडीशी हवा जरी लागली म्हटलं त्याला तरी भरपूर आहे. जसं ऊन आहे सावल्या आहे, ऊन आहे सावल्या असंच चालू आहे. पण पाऊस येईल असं वाटते मला. आता फॅन खालीच त्याला वाळवावं लागतील. निदान 2 दिवस तरी त्यांना अशा कडकडीत वाळवावे लागतील तरच ते छान असे आवळे आपले तयार होते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तर आजचा व्हिडिओ हा उशिरा स्टार्ट केलेला आहे. तुम्ही म्हणाल की आधीच आवळ्यांचं वगैरे तू दाखवून दिलेलंस आणि आत्ता व्हिडिओ स्टार्ट होत आहे. तर आज पारायणाचा गुरुचरित्र पारायणाचा आज 3रा दिवस. आणि झालं असं की पहिले 2 दिवस ना खूप छान गेलेले आणि वेळेवर उठलेली मी. अगदी म्हणजे 1:30 वाजता उठलेली, विना अलारामची किंवा कसली. बरोबर जाग आलेली आणि मी बरोबर 2:30-3:पर्यंत रेडी झाली आणि पारायणात बसलेली. आणि आज झालं असं की मला खरंच माझ्यावर विश्वास बसत नाही आणि कधी विश्वास बसत नाही आहे की असं पण माझ्याकडनं घडू शकतं आहे की काय. मला खूप विश्वास होता, खूप कॉन्फिडन्स होता की नाही मी पूर्ण 7 दिवस जो टायमिंग आहे त्या टायमिंगवर परफेक्ट करेल किंवा मला काही अडचण येणार नाही. आणि मी 2 दिवसापासून 3 दिवसापासून सारखं स्वामींना सांगत होते की माझ्या या पारायणात कुठलंही अडचण किंवा अडचण म्हणूया येणार नाही याची मी खूप दखल घेतलेली. पण आज सकाळी झालं असं की मी नेहमीप्रमाणे रात्री सगळं आवरून घेतलेलं, लवकर आवरलेलं आणि बरोबर 10:30-11:45ला झोपलेली. कारण की कितीही प्रयत्न केला तरी आपण 9-9:30ला तर झोपू शकत नाही. कारण की लहान मुलांचं घर म्हटलं तर ते सगळं आवरूनच आपल्याला झोपावं लागतं. आणि त्यानंतर मग मला पहिल्यांदा जाग आली 12:30ला जाग आलेली. म्हटलं 12:30 झालेले तर आपल्याला 1 तासाने जाग येईलच, तर 1 तास अजून झोपून घेते म्हटली. तर 12:30ला पुन्हा झोपली. तर मला अक्षरशः जेव्हा मी मोबाईलमध्ये पाहिलं किती वाजले तर बघितलं तर 2:45 वाजलेले. तडक उठली आणि पटकन पाणी वगैरे गरम केलेलं, तशीच आंघोळ केली. साडी ब्लाऊज मग आधीच रात्री काढून ठेवलं होतं. पटकन साडी चेंज केलेली आणि माझं कालचं पाठपूजेचं मांडलेलं होतं म्हणून मग ते उत्तरपूजा म्हणतो ते झालेली नव्हती म्हणून मला देवपूजा पण करता आलेली नाही. पण तरी मी दिवा वगैरे थोडंसं असं केस वगैरे विंचरून घेतलेले आणि दिवा वगैरे सगळं लावलं, फूल वगैरे सगळं वाहिलं. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल मी 2:45ला उठली. घड्याळ जेव्हा पाहिली तेव्हा त्यापासून तर मी अध्याय वाचायला सुरू करते तोवर तुम्हाला खोटं असेल मी रडत होते. एवढ्या गडबडीमध्ये स्टँड लावा, मोबाईल लावा, व्हिडिओ स्टार्ट करा हे झालं नाही म्हणून तुम्हाला ते दिसणार नाही. तुम्हाला असं वाटेल की अतिशयोक्ती करते. तर खरंच सांगते मी तुम्हाला, मी वारंवार स्वामींची माफी मागत होती आणि म्हणत होते की स्वामी मला माफ करा. आज माझ्याने कसं झालं माहिती नाही, स्वामी मला माफ करा. दिवा जेव्हा लावला किंवा मी आंघोळ करत होती तेव्हासुद्धा, मी जेव्हा पूजा करत होती तेव्हासुद्धा रडत येतो. की असा एक म्हणतो ना की आता तो नियमच आहे की ज्या टायमिंगला आपण बसतो पारायणात त्याच टायमिंगला आपल्याला बसावं लागतं. तरी तुम्हाला खोटं वाटेल, मी 15 ते 20च मिनटामध्ये सगळं आवरलं आहे आणि बरोबर मी 3:10 पारायणाला बसले. आणि आज 5 अध्याय होते त्यामुळे कदाचित मग माझं पारायण 5 वाजेपर्यंत कंप्लीट झालेलं होतं. आणि म्हणून आज 3रा दिवस जो होता तर 3रा दिवस होता आज आणि त्यामुळे मला शूट करता आला नाही. की एवढ्या गडबडीमध्ये माझं लक्ष पण नव्हतं की शूट करायचं आहे किंवा मोबाईल लावायचा व्हिडिओ करायचा आहे तो. त्यामुळे आणि मी आज हे असं झालं तर मी खरंच म्हणते, मी आज जवळ त्यांचं ऐकलं आहे किंवा त्यांचे व्हिडिओ पाहिले मी, त्यांच्यामुळे माझं मन परिवर्तन झालं. आणि हे काही सांगतात किंवा मग हे अनुभव यांना येतच असतील का, मग खरंच स्वामी महाराजांची परीक्षा घेत असतील का, मग हे व्हिडिओसाठी काही करत असतील असं मला खरं सांगते मनात कुठेतरी येतं. आता जो मी आता तुमच्याशी शेअर करते तुम्हाला कुठेतरी म्हणत येईल की हां ही आता काहीतरी सांगतेच आहे, मग कधी व्हिडिओसाठी करत असेल मग ही असं. पण नाही, खरंच स्वामी परीक्षा पाहतात किंवा आपल्या घरातली जी निगेटिव्ह वृत्ती आहे, निगेटिव्ह ऊर्जा आहे
ती खरंच आपल्याला या पारायण करण्यापासून रोखते हे मला आज जाणवलं. 2 दिवस मला अगदी काहीच जाणवलं नाही. अक्षरशः मी फ्रेश होती, उत्साहात होती. आणि आज काय झालं काय माहिती, खरं सांगते 2:45ला जाग आलेली मला. खरंच हे अनुभव येतात आणि मला आला अनुभव. मला वाटलंच नव्हतं की नाही, म्हटलं आजपर्यंत मी जेवढं काही केलेलं आहे देवांचं, तर खरंच चांगले तर नाहीत पण वाईटही अनुभव आलेले नाही मला. म्हणून मला खरंच असं वाटलेलं की म्हटलं काय परीक्षा घेत असतील स्वामी, किंवा मग नेगेटिव्ह ऊर्जा कसं काय रोखू शकते आपल्याला पारायणापासून. तर त्याचं प्रत्यय म्हणूया किंवा त्याची प्रचिती मला ही आज आलेली. आणि म्हणून मी आज सकाळी पारायणाचा जो सुरुवातीपासूनचा जो व्हिडिओ होता तो करू शकलेली नाही आहे. कारण की माझं सगळं लक्ष हे यातच होतं की मी लवकरात लवकर पारायण कसं बसू शकते. कारण की जो टायमिंग दिलेला असतो, आपण ज्या टायमिंगला आपण केलेलं असतं त्याच टायमिंगला आपल्याला बसायचं असतं. तो एक नियम होता आणि म्हटलं माझ्याने हा नियम मोडता कामा नाही. आणि त्यानंतर मग मी पुन्हा आपलं जे डेली रुटीन आहे त्याला लागलेली. आणि आज आहे शुक्रवार, वैभवलक्ष्मीचा दुसरा. तर मला आता दुपारून त्याची पूजा पण मांडायची आहे. तर म्हटलं चला तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. आणि व्हिडिओसाठी असेल किंवा मग लाईकसाठी असेल, व्ह्यूजसाठी असेल, सबस्क्रायबरसाठी असेल, ज्याला जे म्हणायचं असेल तुम्ही ते म्हणू शकता आहात. पण कसं आहे ना की एक अनुभव आपल्याला आला आहे, तर मग का नाही आपण तो अनुभव शेअर करावा. जसं आपण चांगलं वाईट सगळं शेअर करतो, तर हेही शेअर केलेलं काय हरकत आहे. देव सगळीकडे सारखंच असतो, पण शेवटी आपण श्रद्धा असते की आपण कुणावर किती श्रद्धेने करत असतो, किती श्रद्धेने तो आपल्याला देव देत असतो ते. तर मला खरंच तिसऱ्याच दिवशी अनुभव आलेला. आणि मला पूजाताई जे आपल्या पूजा लाईफस्टाईल आहेत, त्याचं नाव पूजाच आहे, त्या स्वामींच्या खूप साऱ्या भक्त आहेत, त्यांचे 5 लाख सबस्क्रायबर आहेत. तर मी त्यांचे व्हिडिओ सतत पाहत मला माझ्या मनात ही इच्छा निर्माण झालेली की नाही मी सुद्धा पारायण म्हणून बसेल. आणि त्या पण म्हटलेल्या की पहिले 2-3 दिवस थोडीशी चिडचिड होईल, थोडासा अनुभव वेगवेगळे येतील, थोडीशी निगेटिव्हिटी येईल. मग मी म्हटलं नाही, असं कदाचित असेल, एखाद्याला होत असेल, सगळ्यांना होत नसेल. तर खरंच ते माझ्या बाबतीत झालं. आणि जे मी बसली घाईघाईत जरी बसली तरी मला, तुम्हाला खोटं वाटत असेल, अक्षरमध्येच दिसत नव्हते किंवा मग मला जे वाचते ते तोंडातनं निघत नव्हतं, खरं सांगते. आणि साधे साधे शब्द होते पण ते माझ्या तोंडातनं बाहेर निघत नव्हते. मी परत ते वाचत होते. म्हणजे असे अनुभव मला आज आले. अजून तर मला 4-5 दिवस काढायचे. बघू अजून 4-5 दिवसामध्ये स्वामी माझी अजून किती परीक्षा घेणार आहात ते. तर खरंच हे अनुभव येतात खरंच. आणि काही का असे ना आज अलाराम लावणार आहे, म्हटलं बघू आज. कारण मला कॉन्फिडन्स होता 2 दिवस उठली म्हणून, म्हटलं नाही मला जाग येते म्हणून मी अलाराम वगैरे काहीच लावला नाही. किंवा कोणाला सांगितलं पण की मला उठवा म्हणून. कशाला, आपण कसं मी 1:30-1:45ला उठते आणि मग कशाला कोणाची झोप मोड करावी, म्हणून मी कोणाला घरात सांगितलेलं पण नाही. माझीच उठलेली, माझ्याच याला बसलेली. आज असं झालेलं माझ्या हातून. तर मी पुन्हा एकदा स्वामींचरणी माझी माफी मागते की पटकन अशी चहा बनवते छान अशी. कारण की या उपवासाला फराळ वगैरे मी करत नाही. डायरेक्टली सायंकाळी जो आहे आपला उपवास सोडणार आहे, मी जेवायलाच बसणार आहे. तर स्वामींना आज नैवेद्य दिलेला होता मी फळांचाच, कारण की मी आजही फळच खाल्लेली. त्यामुळे स्वामींना मी आज फळांचाच नैवेद्य जो आहे तो दिलेला आहे. तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते. तिचा अमृता चेहरा करुणा आणि प्रेमाने संपत होता. तिला पाहता शिलाच्या मनाला फार शांती वाटली. त्या माताजीला ती ओळखत नव्हती, तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले. माताजीचे स्वागत करून तिला अभय दिला आणि तिला बसली. माताजी तिला म्हणाले, काय शिला, काय मला तू ओळखलं नाही झाली होती. त्या दुःखाने ती लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात